मी विशाल पाटील. आपण पाहताय मुद्द्याचा बोला आणि मुद्द्याचा बोलाच्या निमित्ताने आज आपण आहोत कणकवलीमध्ये. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ जो इथला आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ त्यामध्ये विधानसभेचे तीन अशा प्रकारचे गट पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र सर्वसामान्य कोकणवासियांच्या इच्छा पूर्ण करणारं सरकार त्यांना प्राप्त झालेलं आहे का? विद्यमान असलेले खासदार यांनी इथल्या लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय काय केलेलं आहे? कोकणवासियांचं जीवनमान उंचवायला हवं होतं त्यासाठी सरकारनं आजपर्यंत कामं केलेली आहेत का? 2024च्या निवडणुकांमध्ये या ठिकाणचं चित्र नेमकं काय असेल या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आज आपल्या सोबत सत्ताधारी आणि विरोधक सगळेजण एकत्रपणे जोडले गेलेले आहेत. मला थेटपणे आधी आपल्यापासून सुरुवात करायची आहे की विनायकजींचं या ठिकाणी नेतृत्व पाहायला मिळतं. सर्वसामान्य कोकणवासियांचं जीवनमान सुधारलेलं पाहायला मिळतंय का? कारण येत्या काळातल्या निवडणुका सत्तांतरणानंतरच्या या फार वेगळ्या स्वरूपाच्या असणार आहेत. त्याचा कोकणवासियांच्या जीवनावर किती परिणाम झाला? खरं तर खासदार विनायक राऊत हे 2 वेळा या मतदारसंघाचे खासदार म्हणून मोठ्या प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तिसऱ्यांदा ते या लोकसभेची हॅट्रिक या ठिकाणी साधतील आणि मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघातनं त्या ठिकाणी निवडून येतील. खरं तर खासदार विनायक राऊतांच्या माध्यमातून एक आपल्याला प्रत्येकाला एक हक्काचा माणूस खासदार म्हणून या मतदारसंघामध्ये लाभलेला आहे. त्यांनी जे विकासाची कामं केलेली आहेत फार मोठ्या प्रमाणात त्यांनी जनसंपर्क ठेवलेला आहे आणि अनेक म्हणजे जे नेटवर्कची समस्या आहे BSNL सारखं टॉवर असेल, आता जो गगनबावड्याला जोडणारा जो सिंधुदुर्ग आणि गगनबावडा हा जो मोठा घाट आहे, अशा प्रकारचे अनेक रस्ते अनेक विकासाची कामं ही त्या ठिकाणी मार्गी लावलेली आहेत. आणि जो या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोकशाही नव्हती, ठोकशाहीवर विश्वास असणारे नेतृत्व काम करत होते आणि म्हणून लोकशाही निर्माण करण्याचं काम या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये खासदार विनायक राऊतांनी केलं आणि तेवढंच प्रेम सिंधुदुर्गवासियांनी खासदार विनायक राऊतांना या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून जर अशा प्रकारचा एक आवाज बुलंद असा आवाज सिंधुदुर्गाचा या मतदारसंघाचा जर लोकसभेमध्ये जायचं असेल तर खासदार विनायक राऊत हे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांचं जे नेतृत्व आहे, शिवसेनेचं नेतृत्व आहे, हे सर्वसामान्यांचं नेतृत्व हे लोकसभेत विनायक राऊतांच्या रूपानं. विनायक राऊतांनी खरोखर मात्र या ठिकाणची कामं केलीत का? विनायक राऊतांनी कामं केल्याचा पाढा त्यांनी वाचून दाखवला, मात्र खरं ते घडताना दिसतंय की मग राणे पिता पुत्रांवरती आता पुढची मोठी जबाबदारी तुम्ही देणार? माझ्या मते आधी विकास काम म्हणजे लोकसंपर्क या व्यतिरिक्त म्हणजे त्यांनी माझ्या सन्माननीय सदस्यांनी सांगितलं नाही विकास काम म्हणजे काय, BSNL ची काय अवस्था आहे, किती टॉवर उभे राहिले, किती बंद आहेत, किती चालू आहेत. म्हणजे या साध्या गोष्टी एक छोट्या प्रश्नांची जरी उत्तरं मिळाली ह्या जनतेला मिळाली तर छान होईल. आणि लोकशाही आणि ठोकशाहीमध्ये राणेंबरोबर 2014 पर्यंतच्या निवडणुकीत हे सर्व मंडळी होती. आता 2019 मध्येच ही लोकशाही यांना पटायला लागली काय, हा खरा तर प्रश्न आहे. आणि त्यामुळे मात्र या ठिकाणी सत्तांतरण घडलं आणि सत्तांतरण करत असताना शिवसेनेतही 2 गट पडल्याचं पाहायला मिळालं. शिंदे गटाचे देखील कार्यकर्ते आज आपल्या सोबत आहे. एका बाजूला ती शिवसेना पाहायला मिळते, या बाजूला ही शिवसेना पाहायला मिळते. असं नेमकं काय घडलं की भाजपच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला गेला, त्यामुळे कोकणवासियांचं किती भलं करणार? हिंदुत्वाशी फारकत शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी जी घेतली आणि ती घेतलेली फारकत आमदारांना आणि खासदारांना मान्यता झाली नाही. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जो हिंदुत्वाचा जो विचार होता, या विचाराशी मिळती जुळती भूमिका आमची भाजपबरोबर असल्यामुळे आम्ही आज महायुती म्हणून भाजपसोबत महायुती म्हणून महाराष्ट्राच्या समोर येणाऱ्या लोकसभेला आम्ही मतदारांच्या समोर जाणार आहोत. केवळ हिंदुत्वाचा मुद्दा कोकणवासियांसाठी पुरेसा आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण या ठिकाणची जनता जितकी शांत आहे, सोशिक आहे, तितकंच वेळ आली तर काय करू शकते हे दाखवून देण्याची वेळ लोकसभा निवडणुकीत असेल का? 100%. पहिल्यांदा त्यांनी जे प्रश्न विचारले ते सांगायचं आहे की आम्ही कधीच, त्यांनी सांगितलं की राणे साहेबांबरोबर कोण होते कोण नव्हते, आम्ही राणे विरोधकच म्हणून इथे आहोत आणि पुढे पण विरोधकच म्हणून राहणार. दुसरी गोष्ट म्हणजे जी संकल्पना तुम्ही मांडली की विकासाची संकल्पना ही बरोबर आहे की विकास संकल्पना झाली पाहिजे. मुंबई गोवा हायवेसारखा जो महत्त्वाचा प्रश्न खासदार विनायक राऊत यांच्या काळात पार पडला. भूसंपादनचे पैसे सुद्धा मिळाले. त्यानंतर 950 कोटीचं जे मेडिकल कॉलेज आणि शासकीय मेडिकल कॉलेज जे उद्धव साहेबांनी जे मंजूर केलं त्याचे आज 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीचा विकास चा पाडा विनायक राऊत यांच्या 10 वर्षाच्या काळात राबलेला आहे. आणि त्याचबरोबर लोकप्रतिनिधीचा लोकसंपर्क सुद्धा सर्वात महत्त्वाचा असतो. त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 2200 गावं येतात आणि 2200 गावामध्ये संपर्क असणारा खासदार म्हणून विनायक राऊत यांचं नाव या लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त पद्धतीने घेतलं जातं. खूप चांगल्या पद्धतीने ते आतापर्यंत काम करत आलेले आहेत. लोकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतलेल्या आहेत
त्यामुळे विरोधकांना कुठचाच मुद्दा राहिलेला नाही. तुम्हाला मुद्दा समजला असेल की शिंदे गटात आणि भाजपचा उमेदवार अजून ठरलेला नसल्यामुळे ही गर्दी कमी आहे. बरोबर. आज कार्यकर्ते शोधायची वेळ काय येते? ज्यावेळेला कणकवलीत येतो आम्हाला वाटलं होतं कार्यकर्त्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असेल, मात्र आज ती का कमी पाहायला मिळते? आपल्याला गर्दी पाहिजेच होती तर आम्ही अवश्य आली असते. आणि कारण काय, आमच्याकडे मोजके लोक पाठवतात, हे सर्वजण असतात ते सगळे येतात. गर्दी आहे. हां, ही यांची गर्दी आहे. आम्ही दर्दी आहोत आणि त्यामुळे आम्हाला गर्दीची गरज लागत नाही. लक्षात घ्या, आमच्याकडे नेते खूप आहेत, नेतेच एवढे आहेत, कार्यकर्ते आहेत की उद्याच्या निवडणुकीपर्यंत ह्यातले सुद्धा कितीतरी कार्यकर्ते आमच्यात आलेले दिसतील. बरं, निवडणुकांपूर्वी तुमचे अनेक कार्यकर्ते त्यांच्याकडे जाणार आहेत असा ते दावा करतात, तो सत्य आहे का? नाही, सध्या काँग्रेस युक्त भाजपच झालेला आहे. त्यांच्याजवळ आयारामचीच गर्दी आहे. त्यांच्याकडे मूळ BJPचे लोक आता या ठिकाणी एकच आलेले आहेत. आणि आता त्यांनी जे सांगितलं हिंदुत्व, ज्या अजित पवारांच्या विरुद्ध हे फुटून शिंदेगड बाहेर गेला, त्यात अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून हे काम करतात. हे त्यांचं हिंदुत्व आहे. उद्धवजींचं हिंदुत्व हे हाताला काम देणारं हिंदुत्व आहे. आणि म्हणून आज ह्या मतदारसंघामध्ये खासदार विनायक राऊत यांनी जो काही संपर्क त्यांनी ठेवलेला आहे किंवा ह्या विकास कामाच्या संदर्भात जी असेल, आज BSNLच्या संदर्भात सुद्धा असेल, आज MTNL असेल, BSNL हे केंद्र सरकारने विकण्याचं काम केलेलं आहे. ज्या सार्वजनिक कंपन्या पूर्वी काँग्रेस असेल किंवा पूर्वीच्या ह्या 60-65 वर्षामध्ये ह्या सार्वजनिक कंपन्या उभ्या झाल्या, पण हे विकण्याचं काम ह्या मोदी सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून आज BSNLच्या टॉवरच्या संदर्भात राऊत साहेबांनी जरी प्रयत्न भरपूर केलेले असतील तरी आज विकण्याचं काम ह्या मोदी सरकारने केल्यामुळे आज पाहिजे त्याची सेवा आज सर्वसामान्यांना मिळत नाही आहे. आणि म्हणून आज हायवेचा प्रश्न या जिल्ह्यामध्ये असेल बराचसा सुटलेला आहे, पण आज केंद्रात आणि राज्यात यांची सत्ता असते वेळी आज भूसंपादनाची रत्नागिरीमध्ये प्रक्रिया म्हणावी तशी झालेली नाही आहे. फक्त कागदोपत्री विकास निधी त्या ठिकाणी आकडे जे आहेत कोट्यावधी अब्जामध्ये आकडे दिसत आहेत, पण प्रत्यक्षात जो विकास या ठिकाणी दिसायला पाहिजे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून त्याप्रमाणे दिसत नाहीत. पण राऊत साहेब यांनी संसदेमध्ये ज्या पद्धतीने आवाज उठवून आपले जो काही हुकूमत जी आहे, आपला वचक या विकास कामांवरती त्यांनी ठेवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून सर्वसामान्य जनता ही राऊत साहेबांसोबत आहेत. आणि म्हणून राऊत साहेबांच्या विरोधात आज समोरच्या सत्तारूढ पक्षाला उमेदवार शोधावा लागतोय. वारंवार त्यांना नावं. बरोबर आहे. हाच माझा पुढचा मुद्दा आहे. महाविकास आघाडीकडे उमेदवार आहे, मात्र महायुतीचा उमेदवार कोण असेल? एक लक्षात घ्या, जो खासदार निवडून येणार आहे हा देशाचं प्रतिनिधित्व करतो. आणि देशाचं प्रतिनिधित्व म्हणून महायुतीचा उमेदवार हे नरेंद्रभाई मोदी आहेत. आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्रभाई मोदी येतील. पण इंडिया आघाडीकडे अद्यापपर्यंत पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित झालेला नाही. आणि आम्ही बोलणं कमी करतो, काम जास्त करतो. त्यामुळे आज जरी आमची गर्दी नसली तरी आमचे जे जनतेचे सेवक म्हणून आमचे सर्व पदाधिकारी, आमचे नेते हे जनतेच्या मैदानामध्ये आहेत. आज या ठिकाणी अंगणेवाडीची जत्रा असल्यामुळे या ठिकाणी उपस्थित नाही, पण तरीसुद्धा इथली स्थानिक जनतेमध्ये लोकांना माहिती आहे की येणाऱ्या खासदाराला मत दिलं म्हणजे ते नरेंद्र मोदींना मत आहे. आणि देशाची गॅरंटी म्हणजे नरेंद्र मोदी आहे. आणि येत्या 8 दिवसामध्ये महायुतीचा उमेदवार घोषित होणार आहे. बरं, सत्ताधारी विरोधकांचं आपण ऐकून घेतलं. सर्वसामान्य कणकवलीकर किंवा इथल्या लोकसभा मतदारसंघाचे देखील काही सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक आहे. आंगणेवाडीची जत्रा उद्या पार पडताना दिसते. चिपी विमानतळ तयार झालं, मात्र विमानतळावरती आलेली विमानं किती आहेत? आंगणेवाडीची जत्रा असेल किंवा इतर गोष्टींसाठी येणारे चाकरमानी, त्यांच्यासाठी किती तयारी या ठिकाणी पाहायला मिळते? दळणवळणाची साधनं तरी उपलब्ध आहेत का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अंगणेवाडीची जत्रा काही यंदाच होत नाही आहे. ही परंपरेने चाललेली जत्रा आहे. त्याच्यासाठी वेगळ्या काही यंत्रणा राबवाव्या लागतात असं वाटत नाही. राष्ट्रीय परिवहन महामंडळ किंवा रेल्वे, कोकण रेल्वे यांच्या माध्यमातून वाहतुकीची साधनं उपलब्ध करून दिली जातात. प्रत्येकजण आपापल्या वाहनाने येत असतात. साधारणपणे 1.5 दिवसाच्या जत्रेसाठी 7 ते 8 लाख बाहेरनं आलेली माणसं, संपूर्ण देशातनं परदेशातनं आलेली माणसं इथं असतात. त्यांची गैरसोय जशी होते तशी ते त्या याच्याशी सहमतही होऊन त्या पद्धतीने ते वागत असतात. त्यामुळे जत्रेचा विषय हा परंपरेचा आणि भावनेचा असल्यामुळे तो लोक तेवढा मनावर घेत नाही. दुसरा प्रश्न राहिला चिपी विमानतळ आणि त्याच्यावरनं होणारी विमान वाहतूक. गेल्या 1.5 वर्षाचा अनुभव लक्षात घेता संपूर्ण चिपी विमानतळ हे एक बिग फेल्युअर आहे असं म्हणावं लागेल. कारण बऱ्याच वेळेला विमानं रद्द होतात. सोयीनुसार ज्यांना पाहिजे त्यावेळेला वेळा नसल्या तरी विमानांची सोय कोणाची केली गेलेली आहे? नेत्यांची की त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांची? सर्वसामान्य नागरिकांचा विचार कुठचाच नेता करत नसतो. त्यामुळे ही मला जी अपेक्षित आहे ही नेत्यांची सोय, त्याप्रमाणे विमानाची उड्डाणं होतात.
अरायव्हल किंवा डिपार्चर या गोष्टी होतात. त्यामुळे तिथला मुद्दा जो आहे हा तुम्ही म्हटला त्याप्रमाणे बरोबरच आहे की त्या ठिकाणी पुरेशा सोयी नाहीत, पुरेशी उड्डाणं नाहीत आणि त्या विमानतळाचा जनतेला अद्याप तरी काही चांगला उपयोग होत नाही. जनतेसाठी कामं होताना दिसतात का? मुंबई गोवा महामार्गाचा जो मुद्दा आहे तो प्रत्येक निवडणुकीमध्ये उपस्थित केला जातो. बारसू रिफायनरीचा मुद्दा उपस्थित केला जातो, विमानतळाचा उपस्थित केला जातो. एकदा का निवडणुका झाल्या की सगळं पुन्हा शांत. मुंबई गोवा आणि बारसू जो काय प्रकल्प आहे त्या संदर्भात ही जे सगळी तज्ज्ञ मंडळी आहेत बोलते. मी चिपी विमानतळाच्या बाजूला 7 किलोमीटरला राहतो आणि त्या विमानतळाची दयनीय अवस्था ही फक्त भाजपने केली. ती कशासाठी? तर पहिला विमानतळ सुरू झाला तो फक्त चिपीचा झाला आणि चिपीचा विमानतळ सुरू झाल्याच्या नंतर मोपाचा सुरू झाला. पण इकडचा विमानतळ कसा विल्हेवाट लागली पाहिजे ही त्या ठिकाणी मोपाला येऊन BJPचे सध्या पंतप्रधान आहेत त्या पंतप्रधानांनी ते मोपाचा आंतरराष्ट्रीय दर्जा दिला. त्यामुळे इथे काय करायचं, इथे विमान उतरलं तर ते विमान परत सुटणार की नाही ही प्रवाशांना खात्री नाही. त्यामुळे सिंधुदुर्गातले जे प्रवासी आहेत ते त्या ठिकाणी जाऊन परतून यायचे. त्यामुळे चिपी विमानतळाला प्रवासी त्या ठिकाणी जात नाही कारण त्या ठिकाणी गैरसोय होते. त्यामुळे आता संपूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ झाल्यामुळे त्या ठिकाणी राहत आहे. चिपी विमानतळाची दुर्दशा भाजपमुळे. मला चांगलं आठवतं की चिपी विमानतळाचं उद्घाटन माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केलं होतं आणि तेव्हा उद्धवजी असतील किंवा हे सर्व मंडळी आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊच घातलं होतं. आणि योगायोगाने सिंधुदुर्गात चिपी विमानतळापेक्षा अंतर आणि रोड मोठे असं सोयीचं पडल्यामुळे मॅक्झिमम प्रवासी आहे तो मोपाकडे वळतो. लक्षात घ्या. तेव्हा नुसती बोटं एकामेकाकडे दाखवू नका. ही सर्व मंडळी जर असतील, भले आमचे नेते असतील, तुमचे असतील, आणखी कोणचे असतील, लक्षात घ्या, तर फक्त आमच्या नेत्यांकडे बोटं दाखवू नका, तुमच्याही नेत्यांकडे बोटं दाखवा. राष्ट्रवादीचे देखील आपल्याबरोबर शरदचंद्रजी पवार गटाचे म्हणजे मुख्य राष्ट्रवादी असा त्यांनी स्वतः दावा केलेला होता. ज्या वेळेला सत्ताधाऱ्यांच्या सोबत जाऊन शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असेल हे सगळेजण जातात, इथल्या लोकांचं किती भलं करून देताना आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वी तर काँग्रेसशीच वावडं होतं आणि म्हणूनच शिवसेना तिकडे गेल्याचा दावा शिंदे गटानं केला. ही गोष्ट खरी आहे. ह्या फोडाफोडच्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने ही जनता विटलेली आहे, कंटाळलेली आहे. ह्या फोडाफोडच्या राजकारणामध्ये जनतेकडे सरकारचा, केंद्र सरकारचा असेल, सरकारचा, राज्य सरकार बिलकुल लक्ष नाही आहे. ही सगळी जी जनता आहे ही मेताकुटीला आलेली आहे. यांना कंटाळले आहेत लोक. येणाऱ्या इलेक्शनमध्ये लोक आपलं काम व्यवस्थित करतील आणि या सगळ्या सत्ताधारी लोकांना त्यांची जागा दाखवून देतील. आज शेतकरी जो आहे हा मेताकुटीला आलेला आहे. 80 कोटी जनतेला मोदी साहेब सांगतात की आम्ही 5 किलो राशन देतो. माझं म्हणणं आहे राशन बंद करा. 80 कोटी लोकांना तुम्ही त्या नीरव मोदी असेल किंवा तो विजय माल्या असेल ह्यांचे जे पैसे आहेत करोड रुपये घेऊन गेले ते आनंद त्या शेतकऱ्यांना वाटा आणि त्या शेतकऱ्यांना मजबूत करा. मग तुम्हाला 5 किलो धान्य देण्याची गरज येणार नाही. जर तुम्ही म्हणता सगळे जर लोक चांगली झालीत, श्रीमंत झालीत, श्रीमंतीची आकडेवारी वाढली तर मग 80 कोटी जनतेला 5 किलो धान्य का वाटावं लागतं देशात? हे दुर्दैव आहे देशाचं. देशाच्या दुर्दैवाला सध्या केंद्रात असलेलं सरकार जबाबदार आहे. त्या केंद्रात असलेल्या सरकारसोबत तुम्ही राज्याची सत्ता उपभोगता. काँग्रेसनं गेली 60 वर्ष या भारतामध्ये सत्ता उपभोगलेली आहे आणि ह्या भारतातल्या जनतेला सशक्त नेतृत्व म्हणून नरेंद्रभाई मोदींकडे पाहिलं जातं आणि नरेंद्रभाई मोदींकडे 10 वर्ष देशानं सरकार चालवलेलं आहे आणि आज देशामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये नेतृत्व म्हणून ओळखलं नरेंद्र मोदीभाईंकडे बघितलं जातं आणि आम्हाला विश्वास आहे की तिसऱ्यांदा सुद्धा नरेंद्र मोदीच म्हणून ह्या देशाचे पंतप्रधान म्हणून उमेदवार जे. तुम्ही पंतप्रधान पदाबद्दल बोलताय, मात्र या ठिकाणी महायुतीचा पुढचा उमेदवार कोण असेल? एखादा चेहरा डोक्यात आहे की नारायण राणेंनाच या ठिकाणी उतरवलं जाईल? विकास आघाडी आमची महायुती जी आहे ती तिन्ही पक्ष 4 पक्ष मिळून एकत्र ठरवतील की कुठला या उमेदवार द्यायचा. या ठिकाणचा जो उमेदवार आहे ज्यांनी 10 वर्ष काम केली, फक्त 2च त्या नेत्याची कामं सांगितली आणि त्या खासदाराचं एकमेव हे अजेंडा होता या सिंधुदुर्गात रत्नागिरी आल्यानंतर फक्त राणे साहेबांमध्ये बोलायचं आणि आपली मातोश्रीकांना सहानुभूती घ्यायची आणि फक्त
तिकीट घ्यायचं आणि उभं राहायचं हे काम सोडून त्या खासदाराला कुठल्याही प्रकारचं या मतदारसंघामध्ये याचं काम कुठलंही नाही आहे. नुसतं टॉवरची भाषा करून आणि उड्डाण पुलाचं सगळं श्रेय स्वतःला घेऊन हे काही होत नाही. ह्याचा सर्वे उड्डाण पुलाचा पूर्वीपासून झालेला होता आणि ह्या खासदाराचं कुठलंही काम नाही. जनता अजिबात त्यांच्या बाजूने नाही आणि यावेळी त्याला त्याची जागा दाखवतील. बरं, जनता नेमकी मात्र कुणाच्या बाजूने? जनता महाविकास आघाडीच्या बाजूने आहे, इंडिया गठबंधनच्या बाजूने आहे. कारण देशात मोदी अक्षरशः ईडी सीबीआय वगैरे लावून विरोधकांना अक्षरशः जेरीस आणून संपवण्याचा प्रयत्न करतायत. 2024चं इलेक्शन हे संविधान वाचवण्यासाठीचं इलेक्शन आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे इंडिया आघाडीचे घटक आणि पूर्ण ताकदीने आम्ही विनायक राऊत यांच्या पाठीशी राहणार. बरोबर आहे, विनायक राऊतांनी कुठल्याही प्रकारची कामं केली नाही, फक्त राण्यांवरती टीका करणं इतकंच काम. मी बोलतो, मला एक मिनिट मला सांगा इथले आता राणे साहेबांचं बोलतायत ना, राणे साहेब कोणावरती बोलतात? मातोश्रीवरती बोलतात, आदित्य साहेबांवरती बोलतात. आणि 32 इयर्सचा मुलगा राजकारणामध्ये आल्यानंतर बीजेपीच्या सगळ्या नेत्यांची हवा थंड झालेली आहे पूर्ण. ओके, मुळात राऊत साहेबांनी काम नाही केलं म्हणत असतील तर राऊत साहेबांचा गावागावातला विकास पाहावा. आणि आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच काय महाराष्ट्रात जे खाजगीकरण चालू आहे, 65,000 खाजगीकरण शाळा करतायत शासन, त्याच्यामुळे आमच्या गरीब बहुजन समाजाची मुलांना शाळा मिळत. विनायक राऊत काय काम करत नाही म्हणून सांगतायत. नारायण राणे 3-4 वर्ष मंत्री आहेत केंद्रात, त्यांनी कोकणासाठी काय केलं त्यांनी सांगावं कोणी पण. खरं म्हणजे त्यांनी हिशोब हा दिला पाहिजे. 10 वर्षाचा हिशोब मागताना गेल्या 32 वर्षाचा पण हिशोब दिला पाहिजे. गेली 32 वर्ष राणे फॅमिलीतलं सगळे सदस्य एकतर आमदार होते, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, त्याच्यानंतर खासदार झाले, आता ते 10 वर्ष आमदार आहेत. त्यांनी 32 वर्षात काय कोकणाला दिलं हे विचारा त्यांना. केंद्रीय मंत्री म्हणून नारायण राणेंनी ज्या वेळेला स्वतःची ईडीतून स्वतःला वाचवायसाठी स्वतःच्या कुटुंबाला वाचवायसाठी ज्यावेळेला ते गेले आणि त्यांनी जेव्हा केंद्रीय मंत्री म्हणून शपथविधी घेतली त्याच्यानंतर MSME खात्यातून या जिल्ह्यामध्ये कोणता रोजगार आणला हा त्यांनी पहिले दाखवला. खरोखर आहे, अनेकाच प्रश्न इथल्या सर्वसामान्य नेत्यांसोबतच कार्यकर्त्यांनी देखील उपस्थित केले. मात्र पुढच्या काळामध्ये 2024च्या निमित्तानं कोकणवासियांच्या पदरामध्ये नेमकं काय पडणार हे सर्व पक्षीयांना आता विचार करण्याची गरज आहे. कारण प्रत्येकानं प्रश्न उपस्थित केले, उत्तर मात्र कुणाकडे नसल्याचं स्पष्ट पाहायला मिळतं. आजचं मुद्द्याचा बोला या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली. इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.